आपणा सर्वांना माझा नमस्कार. मी कुमारी पायल लीडाव आज आपणासमोर विषय मांडते आहे फर्स्ट G20 समिट इन इंडिया 2023. मित्रहो, भारतीय G20 परिषद ही भारतासाठी खूप महत्त्वाची ठरलेली आहे. आश्चर्याची बाब सांगायची झाली म्हणजे सर्वांना असं वाटत होते की भारत ही परिषद पारच पाडू शकणार नाही, परंतु भारताने या सर्वांना चुकीचे ठरवले आहे. मित्रहो, भारत देश हा 2023 या चालू वर्षी G20 परिषदेचे प्रतिनिधित्व करीत आहे, ज्यामध्ये भारताने यावर्षी विविध राज्यांमध्ये तब्बल 200 पेक्षाही अधिक सभा घेतल्या, ज्यामध्ये जगातील 125 देश व त्यातील 25,000 प्रतिनिधींनी सहभाग घेतला. मित्रहो, या देशाला सर्व जगाने 100% पाठिंबा दिला आणि ही भारतासाठी खूप अभिमानाची बाब आहे. मित्रहो, या G20 परिषदेसाठी तब्बल भारताला 4100 कोटी रुपयांचा खर्च झाला. परंतु यामध्ये काय झालं म्हणजे सभेमध्ये फक्त चर्चा झाली की काही साध्य देखील झाले? बरं, होय मित्रहो, या सभेमधून भरपूर काही गोष्टी साध्य झाल्या आहेत. मित्रहो, हेच मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वप्रथम G20 याची स्थापना 1999 साली झाली. यापूर्वी 2008 साली G7 ची मुख्य संघटना होती, ज्यामध्ये आर्थिक संकटानंतर विकसनशील देशांचा देखील समावेश करण्यात आला आणि सद्यस्थितीत 19 देश व युरोपियन युनियन मिळून G20 तयार झालेले आहे. G20 चे देश तब्बल जगाची 60% लोकसंख्या, 75% व्यापार आणि 85% GDP नेतृत्व करते. परीक्षक महोदय, म्हणजे आपण या परिषदेतून काय काय साध्य केलं? पहिले म्हणजे मी सांगू इच्छिते की आपण या परिषदेचा म्हणजे प्रतिनिधित्व केलं, ही आपल्यासाठी उत्कृष्ट अशी सुवर्ण संधी होती, ज्याद्वारे आपण भारताचा चेहरा हा जगभराला दाखवू शकतो आणि आपण हे खूप चांगल्या प्रकारे दाखवूनही दिले आहे. मित्रहो, भारतीय परिषदेमध्ये G20च्या देशांव्यतिरिक्त देखील भारताने इतर देशांना देखील आमंत्रित केले होते, ज्यामध्ये बांगलादेश, सिंगापूर, युरोप, आफ्रिकन युनियन याचाही समावेश होतो. आफ्रिकन युनियन ज्यामध्ये 55 देशांचा समावेश होतो, ज्याची एकूण लोकसंख्या 1.3 बिलियन एवढी आहे, जेथे तरुणाई भरपूर मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यातील फक्त सरासरी वय फक्त 18 वर्ष आहे. आणि तेथे असं नाही की कॉपी पेस्ट पद्धती वापरली जाते, तेथे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करून स्टार्टअप सुरू केले जातात आणि यामुळे भारताने तेथे $150 बिलियन ची गुंतवणूक करण्याचा देखील विचार केलेला आहे. मित्रहो, G20चा विस्तारीकरण करून आफ्रिकन युनियनला देखील यामध्ये सामील केले आहे आणि त्याचे रूपांतर G21 मध्ये देखील झालेले आहे. मित्रहो, आपणास मी सांगू इच्छिते की आपण या परिषदेमध्ये डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरची देखील योजना मांडलेली होती, म्हणजेच DPI, ज्यामध्ये UPI, आधार, डिजी लॉकर यांसारख्या तंत्रज्ञानाचा समावेश होतो. या अशा प्रकारचे तंत्रज्ञान इतर देशांकडे देखील आहे. आपण जर या तंत्रज्ञानाची चर्चा केली, अभ्यास केला एकमेकांकडील तंत्रज्ञानाचा, तर आपण एक नवीन प्रणाली बनवू शकतो. आपण वन फ्युचर अलायन्स, एक भविष्यातील एक युती तयार करू शकतो. मित्रहो, या सभेमध्ये एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल 112 मुद्द्यांवरती चर्चा झाली. 12 मुद्दे साध्य करण्यात आले. म्हणजे हे जे वर्ष आहे भारताच्या इतिहासामध्ये एक सुवर्ण वर्ष म्हणून लिहिले जाईल, कारण भारताने ग्लोबल साऊथ, जागतिक दक्षिणेचा म्हणजे पूर्ण काही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतलेली आहे. मित्रो, ज्या समस्यांवरती इतर देशांनी फक्त चर्चा केली किंवा त्यांना दुर्लक्षित केलं, त्या सर्व समस्यांवरती भारताने या परिषदेमध्ये आवाज उठवला. मान्य आहे की G20च्या योजनेमध्ये काही कमतरता झाल्या असतील किंवा काही चुका झाल्या असतील, परंतु मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे आपण वास्तविक उपलब्धींना किंवा यशाला लक्षात ठेवणार आहोत की खोदून काढलेल्या कमतरतेला? मित्रहो, भारत बदलत आहे. जे लोक भारताच्या अपयशाला दर्शवित होते, ते लोक आज चंद्रयान, आदित्य L1, G20 या विषयावरती चर्चा करीत आहेत. हा आवश्यक खूप महत्वाचा आहे. हम बात सिर्फ नाम की नहीं तो काम की भी कर रहे हैं. मित्रों, भारत देशाने आजवर जगाला अनगिनत ज्ञान, विद्या, योग दिला आहे. देशाला अनेक संस्कार दिलेले आहेत. G20 द्वारे वसुधैव कुटुंबकमची संदेश देखील दिलेला आहे. त्याचबरोबर आपण भारत म्हणजे अनेकता में एकता हे दर्शवितो. मित्रहो, या भारताने जगाला सांगितले की आपण सर्व एकाच कुटुंबाचे कुटुंबवासी आहोत आणि हाच संदेश मी देखील आपणाला या भाषणातून देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. धन्यवाद.